ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय अपुरा पाणी पुरवठा, टँकर लॉबीचं वर्चस्व आणि वाहतूक नियोजनाचा अभाव, वाढतं प्रदूषण अशा प्रश्नांना सामोरं जाणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघ यातून सुटकेची वाट पाहतोय। हे प्रश्न प्रलंबित असून वारंवार क्यूएस आशिया क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं स्थान उंचावलेलं आहे। विद्यापीठानं गेल्या वर्षीच्या 210 स्थानावरून तुलनेमध्ये 37 स्थानं उंचावत यंदा 173वा क्रमांक पटकावलाय। एकूण 9 विद्यापीठांना क्रमवारीमध्ये स्थान मिळालंय। नवीन महाबळेश्वर बसवण्याच्या आराखड्यावर आतापर्यंत केवळ 100 जणांकडून सूचना हरकती सादर झाल्यात। त्या सादर करण्यासाठी अखेरचे 4 दिवस शिल्लक आहेत। मुंबईची हवा गुणवत्ता खालावली असून शिवडी, वरळी आणि बीकेसी मध्ये अशुद्ध हवा असल्याची नोंद झाली आहे। मुंबईतील हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 77,000 क्विंटलची आवक झाली। नाशिक जिल्ह्यामध्ये 9,000 क्विंटल आणि पुणे बाजारात 11,000 क्विंटलची आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,900 रुपयांपासून सरासरी 5,600 रुपयांपर्यंत दर मिळालाय। राज्यातील बाजार समितीमध्ये आता दिवाळीनंतर सोयाबीनची आवक वाढताना दिसते। बाजारात सोयाबीनची आवक 1,47,900 क्विंटल झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये आता दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक होते। मक्याला सर्वसाधारण 2,005 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। टोमॅटोचे दर उतरलेलेच असून पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची 2 लाख कॅरेटची आवक झाली, तर कॅरेटला कमीत कमी 50 रुपयांपासून 450 रुपयांपर्यंत दर मिळाला। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली असून या योजनेचा लाभ वर्षाला 22 लाख विद्यार्थ्यांना मिळणार आहे। पश्चिम रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या विस्तारासाठी अडसर ठरणारा वांद्रे टर्मिनस आणि खार उपनगरीय स्टेशनला जोडणारा पादचारी पूल तोडण्यात येणार आहे। या कामामुळे पश्चिम रेल्वेवरील हार्बरचं वेळापत्रक जवळपास 6 महिने विस्कळीत राहणार आहे। पर्यावरण विषयक परवानग्या राज्यातील समितीऐवजी केंद्रीय पर्यावरण विभागातील समितीकडून घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यामुळे आता राज्यातील गृहप्रकल्प रखडण्याची शक्यता आहे। याविरोधात विकासकांच्या संघटनांनी दाद मागितली आहे। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। ही या प्रकरणातली 16वी अटक आहे। पावसाळ्यानंतर बहुप्रतीक्षित माथेरानची मिनी ट्रेन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। नेरळ रेल्वे स्थानकातून निघालेली ही ट्रेन माथेरान स्थानकात पोहोचल्यानंतर सर्वांनी जल्लोष केला। देशभर एकाच वेळी पशुगणना सुरू आहे। महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता सुरू असल्याने कर्मचारी त्यात व्यस्त आहेत। परिणामी आचारसंहितेनंतर पशुगणनेची कार्यवाही होणार आहे। आचारसंहितेनंतर पशुगणनेचं काम पशुसंवर्धन विभागाकडून सुरू होणार आहे। ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे। 31 डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। न्हावा शेवा पाणीपुरवठा योजनेची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढून 228 MLD होणार आहे। पनवेल महापालिका JNPT आणि MMRDAच्या माध्यमातून किंवा आर्थिक सहकार्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या उभारणीचं काम करते। पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी आणि राजगिरा लाडूचा प्रसाद तयार करण्यात येतो। यात 8 लाख बुंदीचे लाडू तर 50,000 राजगिऱ्याचे लाडू बनवण्यात येणार आहेत। ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात 3 दिवसांपासून चढ उतार सुरू आहे। त्यात बुधवारी पुन्हा 2,000 रुपयांनी घसरून चांदी 94,000 रुपये प्रति किलोवर आली आहे। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूयात। मुख्यमंत्री शिंदे आज विदर्भात जाहीर सभा घेणार आहेत। महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी ते नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि अकोला या 4 ठिकाणी जाहीर सभा घेतील। दुनेश्वर पेठेंसाठी नागपूरमध्ये शरद पवार सभा घेणार आहेत। दुपारी गोंदियाच्या तिरोडामध्ये पवारांची सभा असेल, तर 5 वाजता काटोलमध्ये सभा पार पडेल। राज्यात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरू आहे। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची घाटकोपरमध्ये संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होणार आहे।
उद्धव ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत। यावेळी दर्यापूर येथे गजानन लवटे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार असून दुपारच्या सत्रात यशोमती ठाकूर यांच्यासह सुनील खराटे यांच्यासाठी देखील प्रचार सभा घेणार आहेत। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। संध्याकाळी 7 वाजता मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी ज्योतिरादित्य शिंदे मैदानात उतरलेले आहेत आणि राम शिंदेंसाठी आज त्या जाहीर सभा घेणार आहेत। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे राज्याच्या निवडणूक प्रचारामध्ये सक्रियपणे उतरणार आहेत। 9 दिवसातच त्यांच्या 50 सभांचं नियोजन करण्यात आलंय। एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी मालेगावच्या सभेमध्ये केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। सध्या देशामध्ये बेरोजगारी आणि महागाई या समस्या सोडवण्याऐवजी केंद्र सरकार हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करण्यात व्यस्त आहे, असा हल्लाबोल ओवैसी यांनी केलाय। मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर मतदारसंघाचा जाहीरनामा प्रकाशित केलाय। आरोग्य, शिक्षण, रस्त्यांचा विकास आणि सिंचन क्षमता या गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा देखील त्यांनी मांडलाय। राज्यातील काँग्रेस बंडखोरांवर एकाच वेळी निलंबनाची कारवाई करणार आहे। आज संध्याकाळपर्यंत सर्वांचं निलंबन होईल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। उल्हासनगरातील एकमेव मोठं गोल मैदान 15 नोव्हेंबरपर्यंत पालिकेनं सत्संगासाठी भाड्यानं दिल्यानं योगी आदित्यनाथ यांच्या सभेला मैदान मिळत नाहीये आणि त्यामुळे त्यांना रस्ते किंवा सभागृहाचाच पर्याय राहिलाय। आता एक मोठी बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा जाहीर करण्यात येणार आहे। आज मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वचननाम्याचं अनावरण होणार आहे। महिला, शेतकरी, युवा, रोजगार निर्मिती, उद्योग आणि आरोग्य याबाबत वचननाम्यामध्ये आश्वासन देण्यात येण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय आज उबाठा शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार आहे आणि मातोश्री इथे या वचननाम्याचं अनावरण करण्यात येणार आहे। महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच व्हीआयपी गेटमधून आत सोडलं। मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांना अडवलं। यानंतर पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले। महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी पंचसूत्री जाहीर करण्यात आलेली आहे। जातनिहाय जनगणना, 50% मर्यादा हटवणार, महिलांसाठी महालक्ष्मी योजनेतून प्रति महिना 3000 रुपये, तर युवकांना 4000 रुपये, कुटुंब संरक्षणासाठी 25 लाखांचा विमा, तर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आले। महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेली पंचसूत्री ही लोकसेवेची पंचसूत्री असल्याचं राहुल गांधी म्हटलेत। कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील महिलांना मोफत बस सेवा देण्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे। सत्ताधारी समोरून काही करत नाही तर लपून संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात। निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय या यंत्रणांचा वापर करून सरकार पाडली जातात। त्यामुळे आमची लढाई ही विचारधारेची लढाई असल्याचं राहुल गांधींनी बोलून दाखवलं। महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेमध्ये राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला। भाजपनं महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले, यांनी तरुणांचा रोजगार हिरावून नेला आणि भाजप सरकारच्या काळातच महागाई वाढली, अशा शब्दात राहुल गांधींनी भाजपवर निशाणा फोडणार असा एल्गार महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेतून उद्धव ठाकरेंनी दिला। देवाभाऊ म्हणजे जाऊ तिथे खाऊ, देवाभाऊंना शिवराय सहन होत नाही, मात्र आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार, असं उद्धव ठाकरे म्हटलेत। राज्यातील योजनांचा दुष्काळ संपवायचा आहे आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला। सध्या महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने वातावरण आहे। डबल इंजिनचं सरकार डबल विकास करेल, असं आश्वासन देत महायुतीला विजयी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। आता एक मोठी बातमी समोर येते। बीकेसीमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची संयुक्त सभा पार पडली, तर दुसरीकडे सभा संपल्यानंतर काँग्रेस आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। बीकेसीतील सभा संपल्यानंतर सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे कारमधून निघत होते आणि यावेळी त्यांच्या भोवती त्यांचे चालक आणि कार्यकर्त्यांनी सुरक्षा कड तयार केलं होतं। याचवेळी उबाठा आणि काँग्रेसचे दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले।
गर्दी झाल्यामुळे अधिक शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। काही वेळातच वादाचं रूपांतर हे हाणामारीमध्ये झालं। सुशीलकुमार शिंदेंच्या कारमागे त्यांच्या कार्यकर्त्यांची कार होती। आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी याच कारमध्ये घुसून काँग्रेस कार्यकर्त्यांना चोप दिला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। संयम, कधीही न चिडणारे अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले दिसले। महाविकास आघाडीच्या बीकेसीतील सभास्थळी जाताना बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी फक्त उद्धव ठाकरेंनाच व्हीआयपी गेटमधून आत सोडलं। मात्र त्यांच्यासोबत आलेल्यांना पोलिसांनी रोखलं। सहकार्यांसह सुरक्षा रक्षकांना आत सोडण्यास नकार दिल्यामुळे पुढे निघून गेलेले उद्धव ठाकरे माघारी आले आणि पोलिसांवर संतापले। आधी सगळ्यांना आत घ्या, कोण आहे तो, त्याचं नाव घ्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारला। त्यानंतर पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि इतर सुरक्षा रक्षकांना व्हीआयपी गेटमधून आत सोडलं। विधानसभेची निवडणूक आली। आता हे राज्य कसं चालवायचं, कसं ठेवायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे। महाविकास आघाडीची 2.5 वर्ष सोडली तर बाकीच्या काळात राज्य मागे गेलं असा टोला शरद पवार यांनी लगावलाय। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवार यांनी भाष्य केलं। सदाभाऊ खोत यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि निंदनीय असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली। आम्ही महायुतीचे घटक असलो तरी खालच्या पातळीवर बोलणं आम्हाला अमान्य आहे असं अजित पवार म्हटले। मराठा बांधव निवडणुकीमध्ये काही उमेदवारांना पाडू शकतात असं सूचक वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं। ते बीडमध्ये बोलत होते। आपण लवकरच राज्यातील विविध भागात जाऊन मराठा बांधवांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। प्रचारावेळी धोंडे चक्क आपलं शिट्टी हे चिन्हच विसरले आणि शिट्टीऐवजी तुतारी वाजलीच पाहिजे असं जाहीर बोलले। चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव केली। इंदापूरमध्ये शरद पवारांच्या पक्षाला झटका बसलाय। अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। अप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता, त्यामुळे त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला। नांदेड उत्तर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र याच मतदारसंघातून उबाठाच्या संगीता पाटील डक या सुद्धा मैदानात आहेत। दरम्यान संगीता पाटील डक उबाठाच्या अधिकृत उमेदवार असल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय। धैर्यशील मोहिते पाटील यांनी महायुतीवर सडकून टीका केलेली आहे। लोकसभेप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीचं वारं आहे। विधानसभेत आम्हीच आघाडीवर असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्या 40 नेत्यांवर कारवाई केलेली आहे। जळगाव शहर मतदारसंघातील माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनावणे आणि बंडखोर उमेदवार मयूर कापसेंवर कारवाई करण्यात आली आहे। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी इशारा दिलाय। अनिल सावंत यांची उमेदवारी मागे घेतली नाही तर किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला। फक्त भाजप हा विरोधक आहे, बाकीचे गिनतीत येतच नाहीत असं म्हणत प्रणिती शिंदेंनी इतरांची खिल्ली उडवली आहे। प्रणिती शिंदेंनी धैर्यशील मोहिते पाटलांवर निशाणा साधला। पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचाराला काल सुरुवात झाली। सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। विशेष म्हणजे दोन्ही आघाड्यांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत। महायुतीनं 10 मुद्द्यांचा वचननामा तर महाविकास आघाडीनं पंचसूत्री जाहीर केलेली आहे। तर युतीच्या वचननाम्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाविकास आघाडीनं महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा केली आहे। तर युतीच्या वचननाम्यात शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याचसोबत वीज बिलात 30% कपात करण्याची घोषणा केली आहे। तर महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे। युतीनं 25 लाख रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं असून 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 देण्याची घोषणा केली आहे। तर आघाडीनं बेरोजगार तरुणांना दरमहा 4000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे।
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये अजित पवारांची दत्तात्रय भरणेंसाठी प्रचार सभा झाली। यावेळी प्रचार सभेनंतर दत्तात्रय भरणेंना काही कार्यकर्त्यांनी वडापाव खाण्याचा आग्रह केला। त्यानंतर भरणेंनी हॉटेलमध्ये बसून वडापाव खाण्याचा आनंद लुटला। युतीच्या जागा वाटपात अकोले मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला गेल्यानं भाजपचे माजी आमदार वैभव पिचड अपक्ष रिंगणात उतरले। दरम्यान वैभव पिचड यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली आहे। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये आज योगी आदित्यनाथ यांची खरंतर काल सभा झाली आणि यावेळी सभेनंतर भाजप उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांनी जेसीबीवर चढत स्टंटबाजी केली। जेसीबीवर चढून दंड थोपटत त्यांनी विरोधकांना जणू आव्हानच दिलं। आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशाचं पालन केलं। मुकेश जीवतोडेंकडून एबी फॉर्म परत जाण्यामागे कुठलंही संगनमत नाही असं म्हणत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी आरोप फेटाळून लावले। राज्यात अजितदादांचा वादा आहे, तसाच खेड आळंदीमध्ये अण्णांचा वादा असं आश्वासन देत आमदार दिलीप मोहिते पाटलांनी खेड आळंदीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। राज्यात महायुती सरकारनं माझी लाडकी बहिणी योजना आली। दरम्यान पनवेलमधील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारानं पनवेलमधील 1 लाखांहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आणि त्यामुळे प्रशांत ठाकूर यांचे आभार मानण्यासाठी लाडक्या बहिणी सरसावल्या। गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते। मनसेनं प्रमोद गांधी यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान प्रमोद गांधी यांनी गुहागरमधील प्रसिद्ध देवस्थान व्याडेश्वराचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घोडबंदरच्या चेनागावपासून काश्मीरामधील लता मंगेशकर नाट्यगृहापर्यंत भव्य रॅली काढली। या प्रचार रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला। नांदेड उत्तरच्या उमेदवारीवरून ठाकरे गटाचे पदाधिकारी संतप्त झालेले आहेत। संपर्क प्रमुख बबन थोरातांनी उमेदवारी विकल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली। नांदेड उत्तरची जागा काँग्रेसला सुटली होती, पण संगीता पाटील डक यांना फॉर्म देण्यात आला। पालघरमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळालं। बोईसर विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्याचं दिसून आलं। शिवसेना उबाठाचे उमेदवार विश्वास वळवी तर शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांचे बोईसर शहरात लागलेले बॅनर फाडण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, आमदार परिणय फुके आज गोंदियातील अर्जुनी मोरगावमध्ये उमेदवार राजकुमार बडोलेंच्या प्रचारासाठी आले होते। यावेळी तिथल्या महिलांनी भाऊबीज म्हणून प्रफुल्ल पटेल आणि फुके तसंच बडोलेंचं औक्षण केलं। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी खरंतर एक आरोप केलेला आहे। सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे। सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या आजारपणावरून वादग्रस्त वक्तव्य केलंय। आता महाराष्ट्राचा चेहरा तुझ्या चेहऱ्यासारखा करायचा आहे का, असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी केलाय। दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी त्यांना टोला लगावलाय। पवाराला मानावं लागेल, एवढं हणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतया मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे। कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? एखाद्या माणसाबद्दल काय बोलतो ह्याची समज पण नाही का तुम्हाला? महाराष्ट्र घडवण्यामध्ये तुमचा 1% वाटा नाही, 100% वाटा त्यांचा आहे। त्यांच्या चेहऱ्यावरनं त्यांना बोलणं हे तुमची अक्कल शून्यता दाखवते। म्हणजे तुमची काल अक्कल फार धुळीला मिळाली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।